हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण रानभाजी स्पेशल अशी चिगळची भाजी, चिवळीची भाजी किंवा घोळची भाजी ही रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. हे बघा, मी काल बाजारात गेली होती, मला भाजी दिसली, म्हटलं चला घेऊया. कारण खूपच थंड असते ही भाजी आणि पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात येते. हे बघा, अशा प्रकारे छोटी छोटी असते बघा आणि त्याचे मुळं असतात ते पण छोटी असतात. आणि ही भाजी रानभाजी आहे, उगवली जात नाही किंवा पेरली जात नाही, ती आपोआप उगवते आणि आपल्यासाठी खूप छान अशी पौष्टिक आहे. हे बघा, मी अशा प्रकारे हाताने ती निवडून घेतली, फक्त त्याची देठ घेतले आणि हे बघा, अशा प्रकारे त्याची मुळं असतात छोटी, त्यामुळे भाजी व्यवस्थित निवडून घ्यायची आणि त्याला भरपूर माती असते. त्यामुळे भाजी स्वच्छ निवडून 4 ते 5 पाण्याने मी धुवून घेतली आणि नंतर हे बघा अशा प्रकारे असतात आणि धुतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे हाताने मी त्याचे तुकडे तुकडे करून घेतले. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. त्यानंतर तेलामध्ये आपण जिरे घातले आहेत आणि जिरे छान असे तडतडून द्यायचे, म्हणजे त्याची छान अशी फोडणी बसते. ही भाजी मी एकदम साधी सिंपल बनवणार आहे. फक्त हिरवी मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचं कूट आणि जिरे, हळद एवढंच मी वापरणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा पण येथे वापरू शकता, पण मी थोड्या प्रमाणात बनवणार आहे. त्यानंतर हे बघा, आपण हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे, जी जरा थोडीशी तिखट आहे म्हणून मी थोडीच घेतली, कारण ही भाजी दिसताना जास्त दिसते पण नंतर ती कमी होते. मिरची छान अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. त्यानंतर हळद घातली आहे. हिरव्या मिरचीमध्ये आपली जिरे आणि लसूण मी बारीक करून घेतला आहे आणि हिरवी मिरची छान अशी भाजून त्यानंतर आपण त्याची पेस्ट बनवली आहे बघा. त्यामुळं भाजीला एक नंबरच चव येते. अशा प्रकारे छान असे आपण मिरची आहे ती मध्यम गॅसवर तेलामध्ये आपण फ्राय केली की भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. वेगळ्या पद्धतीने मी बनवली आहे बघा. अशा प्रकारे मैत्रिणींना अवश्य बनवून बघा, कारण ही भाजी खूप पौष्टिक असते. त्यानंतर आपण घोळची भाजी, चिगळची भाजी ही बघा त्यामध्ये घालून घेणार आहोत. त्याला इंग्लिशमध्ये पर्सनेल असे म्हणतात. आणि खूप पौष्टिक भाजी असते. त्यामध्ये ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असतात आणि महत्त्वाचं म्हणजे विटॅमिन ए, विटॅमिन सी ह्या भाजीमध्ये भरपूर असतात आणि ही भाजी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते. त्यामुळे तुम्हाला मिळाली तर अवश्य मैत्रिणींनो बनवून खावा. खूप छान आणि टेस्टी हेल्दी अशी रेसिपी आहे आणि खायला तर खूपच छान लागते. ह्याची चव थोडीशी आंबट असते. चवीप्रमाणे आपण मीठ घातलं आहे. आंबट लागते पण भाजी खूप छान अशी लागते बघा. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता, एवढी टेस्टी. आणि मी एकदम साध्या पद्धतीने बनवली आहे, त्यामुळं तर एक नंबरच लागते बघा. अशा प्रकारे आपण मीठ घालून छान अशी हलवून घेतली आहे. त्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत. ह्या भाजीला आपण अजिबात पाणी वापरणार नाही, तरी पण बघू शकता आपण मी झाकण काढल्यानंतर किती त्याला पाणी सुटलं आहे बघा. पण ही भाजी आपण पूर्ण कोरडी करून घेणार आहोत आणि एकदम सुक्की बनवणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे रस्सा भाजी पण बनवू शकता. चव त्याची थोडीशी आंबट लागते पण खूप सुंदर लागते भाजी. त्यानंतर आपण जाडसर शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी पण चालेल, पण शेंगदाण्याच्या कुटाने खरंच भाजी अप्रतिम अशी चवीची लागते. त्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट घालून झाकण ठेवलं होतं आणि हे बघा, आणि पूर्ण त्यातलं पाणी आहे ते आपण आटवून घेतलं आहे. हे बघा किती सुंदर झाली आहे. अप्रतिम चवीची रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी रानभाजी अवश्य मैत्रिणींनो बनवा आणि बनवल्यानंतर कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. आपण आता ही भाजी बाउलमध्ये काढून घेणार आहोत बघा. थोडीच झाली आहे, कारण भाजीमध्ये मी दुसरं काहीच घातलं नाही, कांदा वगैरे काहीच नाही घातलं, कारण मला थोडीच बनवायची होते. हे बघा किती सुंदर अशी. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. अशी पौष्टिक
रानभाजी तुम्हाला आवडली की नाही ते कमेंट करून सांगा, हाईप करा. माझा व्हिडिओ आपण कुठून पाहताय ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून मला तुमचे आभार मानणे खूप आनंददायी वाटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.